सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठामध्ये लेखकाने आनंदी राहण्यासाठी निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकाचा सहवास या गोष्टी सांगितलेल्या आहेत. याचा जर मानवी जीवनामध्ये मानवाने उपयोग केला तर तो चांगल्या प्रकारे आनंदी जीवन जगू शकत असतो, हे त्यांनी आत्तापर्यंत आपल्या वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता पुढच्या उतार्यात लेखक काय म्हणतो ते आपण वाचन करू आणि त्याचं विश्लेषण करू. शहाणं सुरतं राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकाची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तक म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. या ठिकाणी लेखकाने सांगितलेलं आहे. आता त्यांचा तिसरा मुद्दा, पहिलं 2 ओळीमध्ये त्यांनी संगीताची साथ असेल तर मानव कशा प्रकारे आनंदी राहतो. त्याचबरोबर दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की निसर्गाची सोबत असेल किंवा निसर्गामधल्या छोट्या मोठ्या गोष्टीचा आपण आस्वाद घेऊनसुद्धा आपलं जीवन आनंदी आपण कशा प्रकारे करू शकतो ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांचा तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे वाचन किंवा अभ्यास, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. यामध्ये ते म्हणतात की शहाणं सुरतं राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकाची सोबत म्हणजेच अक्षर आनंदाची सोबत होय. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये दुःख जर घालवायचं असेल तर मात्र त्याने आपल्या स्वतःची अक्षर ओळख करून घ्यायला हवी. अक्षराचं म्हणजे पुस्तकाचं वाचन करायला हवं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुस्तकं कधीही दगा देत नाहीत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुस्तकाचं वाचन करत असताना टिचून पैसे मोजावे लागत नाहीत. त्याचबरोबर त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की हा आनंद आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीला जर समजा पुस्तक वाचण्याचा छंद असेल, नाद असेल, आवड असेल तर मग मात्र त्याला छोटे मोठे पुस्तकं वाचत असताना, वेगवेगळ्या लेखकांचे वेगवेगळ्या विषयावरील पुस्तक वाचत असताना त्याला आनंद होत असताना दिसतो. त्या पुस्तकाचं वाचन करत असताना कधीही आपल्याला दगा होत नाही. आणि एखादं पुस्तक आपण घेतलेलं आहे तर त्यातून छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला टिचून असा भरपूर असा आनंद घ्यावा लागतो आणि त्या मनाने पैसे फार कमी मोजावे लागतात असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला सुचवलेलं आहे. त्याचबरोबर हा आनंद आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सपाटून वाचावं आणि झपाटून जावं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. एखाद्या व्यक्तीने वाचल्यानंतर मात्र तो झपाटून जातो. त्याचा आशय घेऊन त्यांनी या ठिकाणी ही ओळ त्यांनी घेतलेलं आहे. माणसाने मानवी जीवन जगत असताना 2 गोष्टी मात्र करायला हव्यात. पुस्तकाचं वाचन अफाट करायला हवं, त्यापासून आपल्याला आनंद मिळतो आणि तो आनंद मात्र फार मोठा असतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. जुन्या लेखकाच्या बऱ्याच लेखकांचा किंवा कवीचा आपल्याला संदर्भ देता येतो. एखाद्या कवीने किंवा साहित्यकाराने एखादं पुस्तक किंवा त्याला आवडलेला एखादा विषय निवडून त्यावर जर त्याच्या मनासारखं लेखन झालेलं असेल तर त्या दिवशी तो भरपूर जेवतो आणि आनंदाने झोपतो. म्हणजे एक प्रकारे आपल्याकडून चांगलं कार्य झालेलं आहे या आनंदामध्ये तो तशा प्रकारे कृती करत असताना दिसतो. म्हणूनच लेखक सांगतो एखाद्याने लिहिलेलं पुस्तक असेल तो आपण वाचत असताना आपल्याला मात्र भरभरून आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरामध्ये आपण आपल्याला आनंदी ठेवत असतो, आनंद घेत असतो आणि त्यासाठी आपल्याला कधीही अस्वस्थ किंवा उदास व्हावं लागत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मानवी जीवनामध्ये कधीकधी अस्वस्थता येते, उदासपणा येतो, तेव्हा आपण काय करतो तर परमेश्वराची आराधना करतो, धावा करत असतो
अशा वेळेस मात्र लेखक आपल्याला सांगू इच्छितो, ज्या माणसांना देवाविषयी श्रद्धा आहे, आवड आहे, त्यांनी देवाची आराधना करायला हवी. मात्र ज्यांना पुस्तक आवडतं ते मात्र आपल्या आवडीचं एखादं पुस्तक घेतात आणि त्यामध्ये आपलं मन एकाग्र करत असताना दिसतात. आपल्या मनामधील उदासीनता, दुःख, दैन्य, दारिद्र्य घालविण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्यामध्ये स्वतःला रमून घेतात, आनंदी होण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला पुस्तकातून मिळत असतील तर मात्र पुस्तकाला आपण परमेश्वरच म्हणायला हवं, असं लेखकाने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढे तो म्हणतो की मानवाला जीवनामध्ये मित्रांची फार आवश्यकता लागत असते. मित्र हवे असतात, पण ते मित्र आपल्याला कधीही हवं तेव्हा उपलब्ध होऊ शकत नाहीत. मात्र पुस्तक हवं तेव्हा उपलब्ध होतं, म्हणून पुस्तक एक आपला मित्रच असतो, असं लेखकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर वाचनाची आवड किंवा छंद असणाऱ्या व्यक्तीला पुस्तकामधून किंवा एखाद्या पुस्तकाचं वाचन करत असताना भरभरून आनंद होतो. उदास झाल्यानंतर किंवा मनदुःखी झाल्यानंतर तो पुस्तकाकडे आकर्षित होतो, आपल्या आवडीचं पुस्तक काढतो आणि त्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतो. मनावर आलेलं दडपण, ताण तो या पुस्तकाचं वाचन करत असताना घालवत असतो. म्हणूनच लेखकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे, एखाद्याला जर वाचनाची आवड असेल, छंद असेल तर मात्र तो जीवनामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न पुस्तकाच्या माध्यमातून करत असताना दिसतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढच्या पॅरेग्राफमध्ये लेखक काय म्हणतात त्याचं वाचन करू आणि विश्लेषण करू. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकाची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता. एकटं असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो, थेट जीवनाच्या सोबतीनंच जगू शकतो. दुःख त्याच्या वाट्याला कधीच जात नाही. या ठिकाणी लेखकांनी पुन्हा मी म्हटल्यानुसार पहिले 3 मुद्दे जसं त्यांनी दिलं होतं ते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. निसर्गाची सोबत हा आनंद मिळवण्यासाठी पहिला मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. दुसरा सांगितलेला आहे, संगीताची साथ असेल तरीसुद्धा मानव संगीताकडे आकर्षित होतो आणि त्यातून आनंद मिळवत असतो. आणि तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे, पुस्तकांची संगत. या जर गोष्टी असतील तर मानव मात्र जीवनामध्ये आनंदी राहू शकतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढच्या ओळीमध्ये ते सांगतात की बाबा निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकाची संगत जर असेल तर मात्र जगाच्या पाठीवर माणूस एकटा राहू शकतो आणि एकटं असण्यामध्येही तो एक प्रकारचा आनंद घेऊ शकतो, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकटा असताना मानव एकटेपणाने जीवन जगू शकत नाही असं म्हटलं जातं. मात्र या 3 गोष्टी जर त्याच्याकडे असतील तर तो एकटेपणाने आनंदी जीवन जगू शकतो, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मानव जेव्हा जीवनामध्ये एकटाच असतो तेव्हा मात्र तो आपल्या अंतरंगामध्ये डोकावू शकतो, आपल्या मनामध्ये डोकावू शकतो, असं लेखकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे स्वतःचं मन त्याला एकटेपणामध्येच कळत असतो, असं या ठिकाणी लेखकांनी सांगितलेलं आहे. आणि स्वतःची ओळखसुद्धा त्याला याच ठिकाणी होत असते, असंही लेखकांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर लेखक म्हणतो स्वतःशी तो संवादही साधू शकतो आणि एकटे असतानाच तो विचारही करू शकतो. एकटा असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात, असं लेखकांनी सांगितलेलं आहे. ज्या व्यक्तीला एकटेपणामध्ये जीवन जगण्याची सवय असते, निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकाची संगत या सगळ्या गोष्टी असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटा आनंदी राहू शकतो. आता या 3 गोष्टी बरोबर आहेत. या जर मानवाकडे असतील तर मात्र तो जगाच्या पाठीवर कुठे पण एकटा आनंदी जीवन जगू शकत असतो. तो एकटा असताना मात्र त्या एक व्यक्ती काय काय करू शकतो ते सांगत असताना त्यांनी सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट त्यांनी सुचवलेलं आहे, एकटा असताना मानव आपल्या स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावू शकत असतो आणि तो स्वतःला ओळखू शकत असतो.
स्वतःशीच तो संवादही साधू शकतो आणि स्वतःच्या विचाराला चालनाही देऊ शकतो, असं लेखकांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि एकटं असतानाच तो स्वतःच्या कल्पनाही सुचवू शकतो, असं लेखकांनी सांगितलेलं आहे. आज जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ज्या मोठ्या किंवा चांगल्या साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत, त्या केवळ त्या लेखकाने एकटेपणामध्ये स्वनिर्मितीतून अशा प्रकारे लेखन केलेलं दिसतं. कोणतीही साहित्यकृती घेतला तर मात्र त्या लेखकाला किंवा त्या कवीला, त्या कथाकाराला किंवा त्या कादंबरीकाराला एकटेपणामध्येच या सगळ्या गोष्टी सुचलेल्या असतात. आणि त्या सगळ्या गोष्टी मात्र जेव्हा एखादा व्यक्ती एकटा असतो तेव्हाच मात्र त्याला ह्या सगळ्या गोष्टी सुचतात, जाणवतात, हे लेखकांनी या ठिकाणी सुचवलेलं आहे. त्यानंतर एकटेपणामध्ये कोणकोणत्या गोष्टी होऊ शकतात तेही लेखक आपल्याला सांगतो. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. निर्मिती म्हणजे बालकवीने फुलराणी म्हणा किंवा औदुंबर म्हणा, ही कविता मात्र एकटेपणामध्ये शोधलेली आहे, लिहिलेली आहे, असं लेखक आपल्याला सांगतो. किंवा एखाद्या गोष्टीचा शोधही आपल्याला एकटेपणामध्येच लागत असतो आणि एखाद्या गोष्टीचा साक्षात्कारही आपल्याला एकटेपणामध्येच होत असतो, असं लेखकाने सांगितलेलं आहे. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो, थेट जीवनाच्या सोबतीनेच जगू शकतो, दुःख त्याच्या वाट्याला कधीच जात नाही, असं लेखकाने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. एखाद्या व्यक्तीला जर समजा एकटेपणामध्ये सुद्धा आनंदी राहण्याचं जर तंत्र जमलेलं असेल, त्याच्याशी जुळत असेल, तर मग मात्र तो जीवनामध्ये आनंदी जीवन जगू शकत असतो, दुःख त्याच्या वाट्याला कधीही येऊ शकत नाही, असं लेखकाने या उतार्यामध्ये सांगितलेलं आहे. लेखक बोलताना किंवा या उतार्यामध्ये सांगू इच्छितो, निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकाची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर एकटा राहू शकतो. एकटा राहत असताना मात्र त्याला त्यातून एक वेगळा आनंद घेता येतो आणि त्याचबरोबर तो एकटा असताना कोणकोणत्या गोष्टी करू शकत असेल तर ते त्यांनी सांगितलेलं आहे. स्वतःच्या अंतरंगात तो डोकावू शकतो, स्वतःला ओळखू शकतो, स्वतःशीच स्वतः संवाद साधू शकतो आणि एकटा असतानाच तो विचार करू शकतो आणि त्याला नव्या कल्पनासुद्धा एकटेपणामध्ये सुचत असतात. आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्यानं तो पुढे म्हणतो, एकटा असताना तो वेगवेगळ्या नव्या निर्मिती करीत असतो, शोध लावत असतो आणि वेगवेगळ्या गोष्टीचा साक्षात्कारसुद्धा त्याला एकटेपणामध्येच होत असतो, असं लेखकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जो व्यक्ती एकटेपणाचा आनंद घेऊ शकतो, तो जीवनामध्ये आनंदी राहू शकतो, दुःख त्याच्याजवळ कधीही जात नाही, असं या ठिकाणी गोरले यांनी आपल्याला या उतार्यात सांगितलेलं आहे. पुढच्या उतार्याचं वाचन करू आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते बघू. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हीपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो, खरा असतो तो फक्त वर्तमान काळ, तोच भरभरून जगायचा असतो. या ठिकाणी लेखकांनी या उतार्यात म्हटलेलं आहे, मानवाने आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर समजा आपण स्वतःचं जीवन आनंदी किंवा आनंदमय पद्धतीने जगायचं असेल तर त्याने मात्र 2-3 गोष्टी करायला हव्यात. त्या म्हणजे भूतकाळातील आठवणी आणि भविष्यकाळाची भीती मात्र त्याने आपल्याला मनातसुद्धा येऊ द्यायचं नाही, त्यापासून मन आपलं दूर ठेवायचं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आनंदी जीवन जगू शकतो. भूतकाळ हा संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो, खरा असतो तो फक्त वर्तमान काळ. त्यामुळे वर्तमान काळामध्ये भरभरून जगायचं असतं, छोट्या छोट्या गोष्टीमधून आस्वाद घ्यायचा असतो, आनंद घ्यायचा असतो, तरच तुम्ही आनंदी जीवन जगू शकता, अन्यथा आनंदी जीवन जगू शकत नाही. भूतकाळात घडलेल्या गोष्टीचा आपण विचार करत दुःख व्यक्त करू लागलो, जीवनामध्ये दुःख ओढावून घेऊ लागलो, तर मात्र आपण आनंदाला मुकतो किंवा आनंदापासून दूर जातो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर भविष्यकाळाचा विचार करून
आपण मला हे भविष्यकाळात या गोष्टी हव्यात, त्या गोष्टी हव्यात याचा विचार करून जर समजा एखादी गोष्ट करायला लागलो तर मनामध्ये भीती, ताण या गोष्टी निर्माण होतात आणि आपल्याला आनंद घेता येत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. एखाद्या व्यक्तीला जर चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं असेल, आनंदीमय जीवन जगायचं असेल तर भूतकाळातील गोष्टी किंवा आठवणी दूर ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर भविष्यकाळात येणाऱ्या गोष्टीविषयी भीती मनामध्ये बाळगायचं नाही आहे तो आत्ता म्हणजे वर्तमान काळामध्ये मात्र त्याने भरभरून जीवन जगायला हवं असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. केवळ आणि केवळ वर्तमान काळाचाच विचार करायचा आहे, भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विचार करायचा नाही. तेव्हाच आपण जीवनामध्ये आनंदी असं आपलं जीवन जगत असू किंवा जगू शकू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे या उतार्यामध्ये त्यांनी भूतकाळाची मनामध्ये असणारी भीती किंवा आठवणी दूर करायच्या आहेत, भविष्यकाळाचा विचार सोडून द्यायचा आहे, वर्तमान काळ जो आहे तोच खरा आहे, ज्वलंत आहे, म्हणून आपल्याला भरभरून जीवन जगायचं आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. वर्तमान काळाचा विचार करणारा व्यक्ती कधीही जीवनामध्ये दुःखी होत नाही. भविष्यकाळाचा आणि भूतकाळाचा विचार करून वर्तमान काळ आपण ठरवायला लागलो तर मग मात्र आपण निश्चितच म्हणावं तसं चांगल्या प्रकारे आनंदीमय जीवन जगू शकत नाही असं या ठिकाणी लेखकाने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढच्या ओळीमध्ये ते काय म्हणतात किंवा पुढच्या उतार्यात काय म्हणतात ते आपण बघू. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं, जगण्याची हौस हवी. ही हौस नसेल तर आजचं काम उद्या करू असं होतं. काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसं तरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो. अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो. एका अर्थी आपण जगणंही उरकतोच. मग आनंद कसा घेणार या ठिकाणी लेखकांनी सांगितलेलं आहे. आपल्याला जर खऱ्या अर्थाने जीवन जगायचं असेल तर वर्तमान काळामध्ये जगायचं आहे. जगण्याविषयी आपल्या प्रेम असायला हवं, हौस असायला हवी आणि जर ती नसेल तर मग मात्र आपण चांगल्या प्रकारे जीवन जगत नाही. एखादी गोष्ट आपण करत असताना कसं तरी करायचं म्हणून करत असताना जर केला तर मग मात्र त्याचा खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद घेता येत नाही. आज करायची एखादी गोष्ट असेल तर आपण ती उद्यावर जर उद्या करू असं जर आपण ठरवायला लागलो तर मग मात्र यामधून आपल्याला म्हणावा तेवढा आनंद मिळत नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आजची गोष्ट उद्या करू किंवा एखादं काम उद्यावर ढकलल्या जातं किंवा कसं तरी उरकल्या जातं तेव्हा मात्र त्यामधून म्हणावा तेवढा आनंद आपल्याला मिळत नाही किंवा आनंद घेता येत नाही असं लेखकांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जीवनामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करायच्या म्हणून करतो, त्यामधून एक प्रकारे आपल्याला आनंद घेऊन करायचं आहे या दृष्टिकोनातून आपण करत नाहीत, म्हणून आपल्याला त्यामधून खऱ्या अर्थाने आनंद घेता येत नाही असं लेखकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तो वर्तमान काळाचा विचार करतो आणि त्या वर्तमान काळाविषयी प्रेम करत हौशेने जीवन जगत असतो तेव्हा मात्र तो आनंदी असतो. मात्र आज करायचं काम आपण उद्या करू, उद्याचं काम परवावर जेव्हा आपण पुढे ढकलत असतो, पुढे नेत असतो तेव्हा मात्र ती कामं कशी तरी मग मात्र ती करत असताना कामाचा व्याप वाढल्यानंतर ती कामं आपण कसं तरी उरकत असतो. कसं तरी उरकल्यामुळे चांगल्या प्रकारे ती कामं होत नाहीत. याचं उदाहरण देत असताना लेखक सांगतो आजची कामं आपण उद्यावर ढकलत असतो, कसं तरी उरकत असतो. त्यामुळे केवळ कामं उरकली जातात. जसं की आंघोळ उरकत असतो, जेवण उरकत असतो, एखादं काम उरकत असतो. एका अर्थी आपलं जीवन जगणंही आपण कसं तरी जीवन जगायचं म्हणून जगत असताना दिसतो. कसं तरी आंघोळीचं आहे. एखाद्या मुलाला आंघोळीचा फार कंटाळा असतो. आंघोळ करायला सांगितलं की तो लहानपणापासूनच रडत असतो. आई ओरडत असते. आंघोळ करायची आहे म्हणून जाणं, 2 मिनटात आंघोळ करणं आणि बाहेर येणं याला म्हटलं जातं कसं तरी आंघोळ करायला लागते म्हणून आपण आंघोळ करत असतो, कसे तरी उरकत असतो. यामुळे आपल्याला हव्या त्या गोष्टी हव्या तशा मिळत नाहीत. एखादा मुलगा 12वीला आलेला आहे, 12वीच्या वर्गामध्ये आल्यानंतर तो अभ्यास वगैरे करतो. 12वीला आहे, आईवडील सांगतात करावं लागतं म्हणून आपण अभ्यास करतो. मुळामध्ये आपल्याला 12वीमध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे हे मनामध्ये ठेवून आपण करत नाही तर 12वीचं वर्ष कसं तरी आपल्याला उरकायचं आहे, पुढे संपवायचं आहे असा विचार मनामध्ये ठेवून आपण तो करत असतो. म्हणून आपल्याला 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर चांगले गुण मिळत नाहीत, हवे तसे गुण मिळत नाहीत. कसं तरी आपण ते उरकलेलं असतं.
म्हणून लेखक या ठिकाणी सांगतो, वर्तमान काळात जीवन जगत असताना वर्तमान काळाविषयी आपल्या मनामध्ये प्रेम असायला हवं, हौस असायला हवी, जिव्हाळा असायला हवा, तर आपल्याला ते चांगल्या प्रकारे जगता येतं. वर्तमान काळ किंवा आपलं जगणंच आपण कसं तरी जगायचं म्हणून जगत असलात तर मात्र खऱ्या अर्थाने त्याचा आपल्याला आस्वाद घेता येत नाही, आनंदी जीवन जगता येत नाही, असं लेखकांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढच्या उदाहरणामध्ये लेखक काय सांगतो, पुढच्या उतार्यामध्ये काय सांगतो त्याचं वाचन करू आणि मग विश्लेषण करू. या ठिकाणी लेखक म्हणतो, पहा, एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो, त्यात पूर्ण रंगून जातो का? कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याची चिंता करत बसलो तर गाण्याचा आनंद कसा घेणार? यासाठी आत्ताच्या क्षणात जगा. याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेनं जे करावंसं वाटतंय आणि जे शक्य आहे ते करा. पावसात भिजावंसं वाटतंय ना, मग भिजा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. असा विचार करत बसलात की तो क्षणही गेला आणि आनंदही गेला. आता या ठिकाणी लेखकांनी आपण जीवनामध्ये कोणकोणती कामं कशाप्रकारे उरकतो आणि त्यामधून आपल्या आनंदापासून आपण दूर कसे जातो, आनंदाला कसे आपण मुकतो, याचा त्यांनी संदर्भ दिलेला आहे. पुढच्या एका उदाहरणामध्ये ते सांगतात, आपण आपल्याला गाणे फार आवडत असतात आणि आपल्या तालुक्यामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या चांगल्या गाण्याचा कार्यक्रम ठराविक अशा वेळेमध्ये ठेवलेला असतो. आपल्याला आवड असते, आवडीनं आपण ते गाणं ऐकण्यासाठी किंवा तो कार्यक्रम पाहण्यासाठी आपण तिथे जातो. तो कार्यक्रम पाहत असताना कार्यक्रम अर्धा संपेपर्यंत आपलं मन त्यामध्ये एकाग्र होतं, आपण रंगून जातो त्यामध्ये. पण कार्यक्रम अर्धा संपला की मग मात्र जसा जसा काळोख पडायला लागला तसा तसा आपल्या मनामध्ये विचार डोकवायला चालू होतो. आता हा प्रोग्राम संपल्यानंतर सगळीच लोक बाहेर येणार आहेत, आल्यानंतर आपल्याला रिक्षा मिळेल का? आपण वेळेत घरी पोहोचू का? आपल्याला वाटेमध्ये काही होणार तर नाही ना? या विचाराचे विचारचक्र आपल्या डोक्यामध्ये चालू होतो. आपण चिंता करत बसतो आणि गाण्याचा जो आस्वाद घ्यायचा असतो त्यापासून आपण दूर होत असताना किंवा त्यापासून आपण दूर जाताना दिसतो. आपण खऱ्या अर्थाने गाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी गेलेलो असतो, पण तिथे गेल्यानंतर अर्धा कार्यक्रम आपण आनंदाने पाहतो, त्याचा आनंद घेतो, आस्वाद घेतो. अर्धा कार्यक्रम संपल्यानंतर मात्र आपल्या डोक्यामध्ये रिक्षाचा विचार येतो. आपल्याला वेळेत रिक्षा मिळेल का? आपण घरी वेळेत पोहोचू का? जाता येईल का? असा विचार जेव्हा डोक्यात यायला लागतो तेव्हा मात्र आपलं पुढे चालणाऱ्या गाण्यावरती लक्ष नसतं, त्याचा चांगल्या प्रकारे आपण आस्वाद घेत नाही. तेव्हा मात्र लेखक सांगतो की अशा प्रकारे जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू असतो, आपण एखाद्या गोष्टीची चिंता करतो, तेव्हा मात्र आपण ज्या कार्यक्रमाला गेलेलो आहोत, ज्या कार्यक्रमामध्ये आपण गाणे ऐकण्यासाठी गेलेलो आहोत, त्या ठिकाणी मात्र चाललेल्या गाण्याचा आस्वाद चांगल्या प्रकारे आपल्याला घेता येत नाही, असं लेखकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यासाठी आपल्याला जर खऱ्या अर्थाने याचा आनंद घ्यायचा असेल तर आपण ज्या क्षणात आहोत तो क्षण मात्र आपल्याला चांगल्या प्रकारे जगता आला पाहिजे. पुढचा किंवा पाठचा विचार करून न जाता जो क्षण आपल्यासमोर आलेला आहे त्याचा पुरेपूर असा आस्वाद घ्यायला पाहिजे, आनंद घ्यायला पाहिजे, तरच खरा आनंद तुम्हाला प्राप्त होतो, असं लेखकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेनं जे करावंसं वाटतं ते करायला हवं. लेखकांनी काय सांगितलेलं आहे, एखाद्या वेळेस कधी आपण लहान असताना पहिला पाऊस झाला की आपण घरामधून धावत बाहेर जायचो आणि पावसामध्ये मनमुराद भिजायचो. आई आल्यानंतर मग मात्र आपल्याला झोडायची. असा प्रकार लहानपणी व्हायचा. लहान मुलं अशा छोट्या छोट्या गोष्टीचा भरपूर असा आस्वाद घेतात आणि त्यामुळे त्यांना हवं तो आनंद हवं त्या वेळी मिळत असतो. आपण मात्र तसं करत नाही. आपल्याला पहिला पाऊस झाला, पावसात भिजावंसं वाटतं, पण काय होतं, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, त्याला काय वाटेल, या आपण विचाराने पावसामध्ये भिजायचं टाळत असतो. त्यामुळे आपण त्या आनंदाला मुकत असतो, असं लेखकाने सांगितलेलं आहे. जर समजा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा निर्माण झाली तर ती मात्र कोणताही पुढचा न विचार करता करायला हवं, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर पावसात भिजावंसं वाटलं तर मात्र न विचार करता
पावसात भिजा, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, असं लेखकाने सांगितलेलं आहे. असा जरी विचार तुम्ही केला तर मग मात्र जो क्षण आपल्या पुढ्यात उभा झालेला आहे, पहिला पाऊस येतो आहे, पाऊस पडतो आहे, तो क्षणही जाणार आहे आणि त्या क्षणामध्ये किंवा त्या पावसामध्ये भिजण्याचा आपला आनंदसुद्धा जाणार आहे. म्हणून लेखकाने सांगितलेलं आहे की बाबा एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मात्र त्या कार्यक्रमाशी पूर्णपणे आपण समरस व्हायचं आहे आणि त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे, असं लेखकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पुढच्या ओळीमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, एखादा कार्यक्रम, एखादी जर गोष्ट तुम्हाला करावीशी वाटली तर मग मात्र हा काय म्हणेल, तो काय म्हणेल याचा विचार न करता ती मात्र आपण सढळ मनाने, न घाबरता, न विचार करता, ह्याला काय वाटेल, तो काय म्हणेल, ती काय म्हणेल किंवा घरातील वडीलधारी मंडळी काय म्हणतील याचा न विचार करता एखादी गोष्ट पावसात भिजावंसं वाटणं, जायचं भिजायचं, धबधब्याखाली भिजावंसं वाटणं, भिजायचं, या सगळ्या गोष्टी केल्यात तर मग मात्र ज्या क्षणाला आपण आनंद घ्यायचा ठरवलेला आहे त्या क्षणाला आपल्याला आनंद घेता येतो आणि त्या क्षणाचा आणि आनंदाचा दोन्हीचाही आपल्याला आस्वाद घेता येतो. जर आपण विचार करत बसलो तर मग मात्र तो क्षणही जातो आणि त्यावेळेचा तो आनंदही जातो. पाऊस पहिला जेव्हा पडतो तेव्हा जर आपण त्यामध्ये नाही भिजलो तर मग मात्र तो आनंदही गेला आणि तो क्षणही गेला, असं लेखकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. जीवनामध्ये आनंद घ्यायचा असेल तर मग मात्र अशा छोट्या छोट्या क्षणामधून आनंद घ्यायला हवं, हे मात्र लेखकाने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढच्या ओळीचं वाचन करू आणि त्यात ते काय सांगतात ते बघू. खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. बाह्य यश, वैभव मिळविण्यातही आनंद असतो, पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळवूनही माणसाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही, तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याला वाटतं मला अजून काहीतरी मिळवायला हवं, ते मिळालं तरच मला आनंद वाटेल, हीच गल्लत होते. अशा वेळी त्यानं बाहेर नव्हे आत डोकावायला हवं. एवढं मिळूनही मी आनंदात का नाही आहे, मला अशांत, अस्वस्थ का वाटत आहे, मला नेमकं काय हवं आहे, अशा वेळी उत्तर मिळू शकत नाही. मला विरंगुळा हवा आहे, मला बायको मुलात रमायला हवं, मला मित्रांशी जीवाभावाचं बोलायला हवं, मला लिहायला हवं आहे, मला लँडस्केप करायला हवीत. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमावणं, अधिक नाव कमावणं हे त्यावरचं उत्तर नसतं. आपल्याला काय हवं आहे ते शोधणं हेच तर उत्तर असतं आणि जे खरोखर हवं असतं ते आपल्याला आपल्या जवळच असतं. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगातच असतं. त्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते. हे नातं जोडणं अगदी सोपं असतं. आनंद जर मानता येत असेल तर तो मिळवायचा कशाला, असं काही न वाटतं. एक साधं उदाहरण घेऊ. जे रोज ताटात येतं ते आपण आवडीनं खायला हवंच. अगदी झुणका भाकर आली तरीही अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात, ते खरंच आहे. पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढावेत असा थोडाच आहे. या उत्तरामध्ये लेखक सांगतो, खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येत असतो. खरा आनंद जो असतो तो प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात असतो आणि टिकाऊ आनंदसुद्धा ज्या त्या व्यक्तीच्या अंतरंगामध्येच असतो, असं लेखकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एखाद्याला जर एखादी गोष्ट अंतरंगामधून
अंतरंगाला आवडली तर मग मात्र आपल्याला आनंद होताना दिसतो. आणि त्याचबरोबर पुढे त्याने सांगितलेलं आहे बाह्य यश आणि वैभव मिळवण्यातही आनंद असतो. एखाद्याला एखादं बिझनेसमॅन होता आला, चांगल्या मोठ्या कंपनीचा जर समजा तो डायरेक्टर झाला तर किंवा एखादं वैभव मिळालं तरी तो आनंदी होत असतो. पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. एखादी व्यक्ती जर समजा अंतरंगामधून दुःखी असेल आणि त्याच्याकडे भरपूर पैसा, संपत्ती, वैभव सगळं आहे, मात्र तो अंतरंगामधूनच दुःखी असेल तर त्याला या सगळ्या बाह्य गोष्टी आनंद देऊ शकत नाहीत असं लेखकांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळूनही माणसाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही, तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. आता आपल्याकडे आपण बरंच काही मिळवलेलं आहे, आपण भरपूर मोठे उद्योगपती झालेत किंवा आपल्याकडे भरपूर पैसा, संपत्ती आलेला आहे, तरीसुद्धा जर आपल्याला सुख समाधान वाटत नसेल, आनंद मिळत नसेल, स्वतःबद्दल छान वाटत नसेल, समाधानी वाटत नसेल, तर मग मात्र अशी माणसं एक निष्कर्ष काढतात की आपल्याला अजून काहीतरी मिळवायचं आहे, आपल्याला बरंच काही मिळवायचं आहे असं मनामध्ये ठरवतात आणि त्याच्या पाठी ते धावत असताना दिसतात. ते मिळवलं तरच आपल्याला आनंद मिळतो असं आपल्याला वाटत असते असं लेखकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे लेखकांनी 2 गोष्टी या ठिकाणी सांगितलेलं आहे, खरा आनंद आणि टिकाऊ आनंद हा अंतरंगात असतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट त्याने सांगितलेलं आहे बाह्य यश आणि वैभव मिळवण्यातसुद्धा आनंद असतो. हे सगळं बाह्य यश किंवा आनंद आपल्याला मिळालेला असेल तरीसुद्धा आपण जर दुःखी असाल, उदास असाल, आनंदी असाल तर मग आनंदी नसाल किंवा आपल्याला आनंद होत नसेल, एवढं सगळं मिळूनही जर आपल्याला आनंद मिळत नसेल तर मग मात्र आपल्याला छानसं वाटत नसेल, समाधान वाटत नसेल, तर मग आपण एक निष्कर्ष काढतो की बाबा आपल्याला अजून काही मिळवायचं, आपल्याला यापेक्षा जास्त मिळवायचं आहे आणि त्याच्यामागे आपण धावत असताना दिसतो आणि त्यात तर आपल्याला आनंद मिळेल असं आपल्याला वाटतं. मात्र इथेच आपली चूक होते असं लेखक या ठिकाणी सांगितलेलं आहे. बाहेरच्या गोष्टी कितीही जरी आपण मिळवल्या, त्यात कितीही जरी आपण डोकावलं तर त्यापासून आपल्याला आनंद मिळत नाही, आपण अस्वस्थ होतो किंवा अशांत होतो आणि आपल्याला तसं वाटायला लागतं. त्याचं नेमकं कारण जर आपल्याला शोधायचं असेल तर ते मात्र कुठं मिळत असेल तर ते केवळ आणि केवळ आपल्या अंतरंगातच असतं आणि ते मिळवत असताना आपल्याला काय हवं असतं हे सांगत असताना किंवा ते आपल्याला मिळवत असताना काय हवं आहे याचा जर आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला असेल किंवा आपल्याला खरा आनंद कुठे मिळणार आहे हे जर आपण शोधण्याचा प्रयत्न केलो तर मात्र त्यासाठी आपल्याला काय हवा असतो, विरंगुळा, मुलाबाळामध्ये आपलं रमणं किंवा जीवाभावांच्या मित्रासोबत बोलायला हवं किंवा लिहायला हवं. या सगळ्या गोष्टी जर आपण केलो तर मग मात्र त्यामधून आपल्याला आनंद मिळतो. कितीही आपण पैसा मिळवण्याच्या मागे धावत राहिलो तर मात्र आपल्याला म्हणावं तेवढा आनंद मिळत नाही. पैसा मिळत जाईल मात्र आपल्या आंतरिक आनंदापासून आपण दूर जात असतो. त्यासाठी आपलं घरदार, मुलं, मित्र, मैत्रिणी किंवा कुटुंबामध्ये आपला वेळ आपण घालवायला हवं, आपल्याला विरंगुळा यायला हवा, तरच आपल्याला चांगल्या प्रकारे आनंद घेता येतो, आस्वाद घेता येतो आणि त्यातून एक आपल्याला वेगळा आनंद मिळत असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावेळी मात्र आणखी काही मिळवणं, अधिक पैसा मिळवणं, नाव कमावणं हे उत्तर नसतं असं लेखकांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी मला यातून आनंद मिळत नाही आहे ना, मग मी अधिक पैसा मिळवेन, नाव कमावेन, हे मात्र उत्तर नाही आहे असं लेखकांनी सांगितलेलं आहे. खरंच जर आपल्याला वाटत असेल, याचं उत्तर शोधावं असं वाटत असेल तर मात्र ते आपल्याजवळच असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं मात्र आपल्या अंतरंगातच असतं असं लेखकांनी सांगितलेलं आहे. आंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते असं लेखकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण खरा आनंद, टिकाऊ आनंद आपल्या अंतरंगात असतो हे आपल्याला कळायला हवं. आणि कधीकधी काय होतं, आपण बाह्य यश आणि वैभवाच्या मागे धावत असतो आणि त्यामुळे आपण आपल्या कुटुंबापासून, घरादारापासून, मित्र परिवारापासून दूर जातो आणि त्यामध्ये आपल्याला वाटतं की एक प्रकारचा आनंद मिळेल, पण त्यामध्ये जेव्हा आपल्याला आनंद मिळत नाही, आपल्याला उदास वाटतं, समाधान वाटत नाही, छान वाटत नाही, तेव्हा आपण निष्कर्ष काढतो की आपल्याला अजून याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळवायचं आहे, जास्तीचं मिळवायचं आहे, त्यासाठी आपण धडपड करतो. म्हणून लेखक सांगतो की हे सगळं करणं इथे आपली चूक झालेली असते. त्यासाठी आपण आपल्याला
स्वतःला वेळ द्यायला हवा, मुलाबाळामध्ये वेळ घालायला हवं किंवा आपल्या आईवडिलांशी, मित्रांशी वगैरे आपल्याला बोलायला हवं असं सांगितलेलं आहे. पैशाच्या मागे धावणं, नाव कमावणं, अधिकाधिक मिळवणं हे काही कारण नाही आहे. तर त्यामध्ये आपल्याला आनंद मिळत नाही. तर आपल्याला खरा आनंद मिळतो तो आपल्या अंतरंगामध्ये. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं आपल्या अंतरंगातच असतात. त्याच्याशी आपल्याला नातं जोडायचं आहे. ते जर तुम्ही जोडलात तर मात्र खऱ्या अर्थाने तुम्ही आनंद मिळवू शकता असं लेखकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आनंद जर मानता येत असेल तर तो मिळवायचा कशाला असं काहींना वाटतं. एक साधं उदाहरण घेतलेलं आहे. या ठिकाणी लेखकांनी एक उदाहरण पण दिलेलं आहे. रोज आपण जे ताटात वाढलं जातं ते मात्र अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून रोज आपण खात असतो आणि त्यातूनच आपण आनंद घेत असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण दररोज जर आपण झुणका भाकर खाऊन जर दिवस काढायला लागलो किंवा एखाद्याने जर आपल्याला दररोज झुणका भाकर दिलं तर मात्र ते सुद्धा आपण पूर्ण ब्रह्म म्हणूनच खायला हवं असं जरी आपल्याला म्हटलेलं असलं तरी आयुष्यभर आपण थोडं झुणका भाकर खाऊन दिवस काढणार आहेत असं थोडंच आहे असं लेखकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या पाठामध्ये लेखकाने मानवी जीवन जगत असताना छोट्या गोष्टीमधून आपल्याला आस्वाद किंवा आनंद कसा घेता येईल त्याचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. पुस्तकाची संगत दिलेलं आहे. त्याचबरोबर निसर्गाची सोबत, संगीताची साथ या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत.